अरे पतिव्रता स्त्री आहात तुम्ही, पतिव्रता. कुणाला म्हणतात पतिव्रता? तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. पतीची या मता, अनुसरोनी चाले पतिव्रता. पतिव्रता धर्माचं जर पालन केलं तर केवढं मोठं सामर्थ्य प्राप्त होतं स्त्रीमध्ये. आणि तुम्ही आपले नवरे घरी ठेवून खुशाल तुम्ही एका परपुरुषाकडे आलात. कोण सांगतंय? कृष्ण कन्हैया गोपिकांना सांगतायत, एक दृष्टांत देत आहेत. पती पत्नी होते आणि पती पत्नी अतोनात प्रेम होतं एकमेकावर, आणि ती स्त्री पतिव्रता होती. पती आपल्या ड्युटीवरून थकून भागून दमून घरी आला, आणि घरी आल्याच्या नंतर पत्नी शेजारी पलंगावरती बसला, आणि दमल्यामुळे थकल्यामुळे त्याला तिथंच झोप लागली, आणि तो आपल्या पत्नीच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपला. तसाच झोपी गेला. आणि थोड्या वेळानं त्यांचं चिमुकलं बाळ 1.5 वर्षाचं ते धावत धावत त्या ठिकाणी आलं, पलंगाच्या खाली उतरलं, आणि समोर यज्ञ चालू होता. त्या यज्ञाच्या दिशेनं ते चालायला लागलं. पत्नीच्या लक्षात आलं की आपला मुलगा यज्ञाच्या दिशेने चाललाय, आणि तो जर तिकडे गेला तर तो यज्ञात पडू शकतो, यज्ञात पडून त्याचा जीव पण जाऊ शकतो. हे तिनं ओळखलं. आईची माया. डोक्यावर मांडीवरती डोकं ठेवून पती झोपलेले आहेत. जर उठून पळावं तर आपला पतिव्रता धर्माचा या ठिकाणी अनादर होईल, आणि नाही जावं तर या ठिकाणी आपला मुलगा त्या ठिकाणी यज्ञात पडून त्याचा जीव जाऊ शकतो. पण तिनं मनामध्ये विचार केला, जर या ठिकाणी मुलं काय, आपल्याला मुलं अजून किती पण मुलं होऊ शकतात, पण जर पतिव्रता धर्माचा जर अनादर झाला तर ते मात्र आपल्याला, ती जी उणीव आहे ती कुणीच भरून काढू शकत नाही. म्हणून तिनं मनोमन विचार केला, आणि पतिव्रता धर्म आपला त्या ठिकाणी बुडू नये, सुटू नये, म्हणून तिनं डोळे झाकले आणि त्या मुलाला जाऊ दिलं. थोड्या वेळानं मालकाला जाग आली, आणि मालकाने विचारलं, आपला मुलगा कुठं आहे? तेव्हा तिनं सांगितलं की आपला मुलगा समोर यज्ञाकडे जात होता, आणि कदाचित तो यज्ञाकडे गेला असेल, त्या यज्ञामध्ये पडला असेल, कदाचित त्याचा जीव पण गेला असेल. असं म्हटल्या ते दोघं पती पत्नी त्या ठिकाणून निघाले, आणि पळत पळत त्या यज्ञाकडे गेले. आणि यज्ञाकडे गेल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं तर आपला मुलगा खरोखरच त्या यज्ञामध्ये पडलेला आहे. आणि त्यांनी बघितलं, आणि बघितल्याच्या नंतर बघा, तो मुलगा त्या यज्ञामध्ये पडलेला होता. आणि यज्ञामध्ये पडलेला असताना लहान मुलं हातामध्ये गुलाबाची फुलं घेऊन जसं उंच चेंडू सारखं खेळतात, तसं तो मुलगा हातामध्ये विस्तवाचे निखारे घेऊन या ठिकाणी झेलत झेलत तो मुलगा खेळत होता. आणि त्याला कुठल्याही प्रकारच्या अग्नीनं त्याला स्पर्श केलेला नव्हता. हे सामर्थ्य कशाचं आहे तर त्याची आई पतिव्रता होती. या पतिव्रता स्त्रीचं एवढं सामर्थ्य आहे की तो अग्नी देखील तिच्या बाळाला स्पर्श करू शकला नाही. पुराणामध्ये अनेक स्त्रियांच्या कथा आहेत, जी स्त्री पतिव्रता स्त्री असते तिची देवावर देखील सत्ता असते. यमलोकामधून आपल्या नवऱ्याला परत आणण्याचं सामर्थ्य फक्त या ठिकाणी कोणामध्ये होतं? एका पतिव्रता स्त्रीमध्ये. ती कोणती? सत्यवानाची सावित्री. सूर्याला जर सांगितलं तर तू उगायचं नाही, तर त्या सूर्याला देखील उगता येणार नाही. एवढं सामर्थ्य त्या पतिव्रता स्त्रीचं होतं. आणि मग असं असताना भगवान कन्हैया सांगतात, अरे तुम्ही तुमच्या नवऱ्याला सोडून एका परपुरुषासोबत इथे का आलात? तेव्हा त्या गवळणी अतिशय सुंदर समर्पक या ठिकाणी उत्तर कान्हाला देतायत. म्हणतायत, कन्हैया तुझं आम्ही ऐकलं, पण आमचं बी ऐकून घे आता थोडं. अरे आम्ही देखील पतिव्रताच आहोत. आम्ही या ठिकाणी जो पती आमचा घरचा पती आहे तो शरीराचा पती आहे, तो कधीतरी संपणारा पती आहे.
पण आम्ही ज्या पतीकडे आलेलो आहोत तो आमचा आत्म्याचा पती आहे आणि तो युगानुयुगे आमच्या सोबत असणार आहे. का ना, ज्यावेळेस खऱ्या वस्तूची ओळख होते त्यावेळेस खोटी वस्तू या ठिकाणी काही कामाची नसते. म्हणून आज जो पती आमचा घरी आहे तो शरीराचा पती आहे आणि जो आमच्या सोबत पती आहे तो आमचा युगानुयुगा, ज्याच्यावर आमचं युगानुयुगे प्रेम आहे, असा आमचा पती का म्हणजे तू कान्हा आमच्या समोर उभा आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी जर एखाद्याला 10 रुपयाची नोट सापडली तर या ठिकाणी त्याच्या जीवाला खूप आनंद होतो. पण तो आनंद कुठपर्यंत, तो थोडा पुढे चालत चालत गेला आणि त्याच्यानंतर त्याला 50,000चा बंडल सापडला तर तो 10 रुपयाचा आनंद कमी होतो. तसं कान्हा, जोपर्यंत आमचा पती आमच्या सोबत होता त्याचा आनंद तर आम्हाला होताच, परंतु आता आमच्या आत्म्याचा पती तू आम्हाला सापडल्यामुळे या ठिकाणी आमचा आनंद अजूनच द्विगुणित झालेला आहे. त्यामुळे आम्ही पतिव्रता स्त्री तर आहोतच, पण या ठिकाणी आमच्याकडून कुठल्याही पतिव्रता स्त्रीचा भंग झालेला नाही. तेव्हा जी पतिव्रता स्त्री असते तिनं या ठिकाणी काय केलं पाहिजे तर भगवान परमात्म्याची सेवा करत असताना पतीची मता अनुसरूनी चाले पतिव्रता. महाराज सांगतात की कसं, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. पतिव्रता स्त्रीचं देव ऐकतो, देवाचा बाप ऐकतो. पतिव्रता स्त्रीला कुठेही जायची गरज नाही, ना मंदिरात जायची गरज आहे, ना तीर्थयात्रा करायची गरज आहे, ना देवाची पूजा करायची गरज आहे. देव तिच्या घरी सेवा करण्यासाठी येतो, परंतु ती पतिव्रता कशी पाहिजे, मारून मुटकून केलेली पतिव्रता नाही पाहिजे, खरे अंतकरणापासून ओरिजिनल पतिव्रता पाहिजे. तुम्ही मला एक दृष्टांत सांगतो बघा. एक पतिव्रता स्त्री होती. पतिव्रता स्त्री या ठिकाणी दररोज आपल्या नवऱ्याची सेवा करायची, दररोज नवऱ्याला जीव घालायची, दररोज नवऱ्याला या ठिकाणी त्याचे कपडे धुवायची, त्याला आंघोळ घालायची, त्याची सेवा करायची, त्याचे पाय जपायची, त्याचं दर्शन घ्यायची आणि पती जे सांगेल तसंच ती ऐकायची. आणि अशी पतिव्रता स्त्री होती, म्हणजे ती ओरिजिनल पतिव्रता स्त्री होती. मग तिच्यामध्ये एवढं सामर्थ्य प्राप्त झालं होतं की एकदा ती तुम्हाला ते उखळ आणि मुसळ माहिती आहे का? हां, मिरची कांडायचं. हां, तर ते पूर्वी असायचं. तर ते उखळ घेऊन ती कुटत बसली आणि कुटीत असताना मिरची कुटायला लागली. मिरची कुटत असताना तिच्या मालकानं तिला बाहेरून आवाज दिला. आवाज दिल्याच्या नंतर तिनं काय केलं, तिच्या हातात जे मुसळ होतं ते मुसळ असं वर फेकलं आणि वर फेकल्याच्या नंतर ती डायरेक्ट कुठं गेली, कडी उघडायला गेली. मग तिनं ते मुसळ वर फेकलं आणि कडी उघडायला गेली. कडी उघडून आली, परत आली त्या उखळाजवळ, तर ते मुसळ कुठं होतं, ते हवेतच ते तरंगत होतं. तिला परत पाठीमागे येऊपर्यंत ते मुसळ ते हवेत तरंगत होतं आणि तरंगल्यानंतर ती आल्याच्या नंतर ते खाली आलं. आणि हे दृश्य एका खिडकीमधून शेजारच्या बाईनं बघितलं. अरे, तिला वाटलं ही तर आपल्या शेजारी राहणारी बाई, ही कुठं गेली नाही, बंगालमध्ये गेली नाही, बंगाली विद्या शिकून आली नाही, कुठं हिने एवढी जादूगिरी कुठून शिकली. मग तिला काही राहवलं नाही, तिनं ते बाईची भेट घेतली आणि विचारलं, अरे ग, तुझ्या नवऱ्यानं तुला हाका मारली आणि तो ते त्या हातातलं मुसळ वर फेकलं, कडी उघडायला गेली, तू कडी उघडून परत येईपर्यंत ते मुसळ तसंच तरंगत होतं, ही विद्या कुठून शिकली तू? ती म्हणे, मी विद्या काही नाही, मी फक्त पतीची सेवा करते आणि पतीची सेवा केल्यामुळे मला हे सामर्थ्य प्राप्त झालं. म्हणून म्हणून पती सेवेमध्ये एवढं सामर्थ्य आहे की पतीची सेवा केल्यामुळे निर्जीव वस्तूवर सुद्धा मी विजय मिळवू शकते, देवावर सुद्धा विजय मिळू शकते. आणि हे ऐकल्याच्या नंतर त्या शेजारच्या बाईमध्ये कुतूहल निर्माण झालं की आपण देखील पतिव्रता व्हायचं. बघा बरं का, नीट लक्ष देऊन ऐका. तिला वाटलं आपण देखील पतिव्रता होऊया. ठीक आहे म्हणली. तिनं मग काय केलं, दुसऱ्या दिवशीपासून घरी गेली. ती हिच्याकडून सगळं विचारून घेतलं, पतिव्रता व्हायला काय काय करावं लागतं. ते म्हणे काही करावं लागत नाही, फक्त नवऱ्याची सेवा करायची, नवरा म्हणाल तसं ऐकायचं, नवऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे वागायचं, बाकी काही करावं लागत नाही म्हणे. ती घरी गेली. घरी गेल्याच्या नंतर
दुसऱ्या दिवशी सकाळीच उठली, आपल्या नवऱ्याला उठवलं, चांगलं शॅम्पू बिंपू लावून केस धुवून व्यवस्थित त्याला आंघोळ घातली. नवऱ्याला काही कळेना आता नेमकी काय भानगडी, आणि त्याला आंघोळ घातली. त्या दिवशी तिनं स्वयंपाकही तिनंच बनवला, त्या दिवशी तिनं भांडेही तिनंच धुतले, त्या दिवशी तिनं या ठिकाणी धुणंही तिनंच धुतलं. म्हणजे याचा अर्थ रोज कोण धुत असेल तुमचं तुम्ही बघा. मग त्या दिवशी तिनं सर्व आपल्या नवऱ्याची कामं केली. नवऱ्याची कामं केल्यानंतर मग मात्र तिनं संध्याकाळी नवऱ्याला सांगितलं, आता तुम्ही बाहेर जा, आणि बाहेर गेल्याच्या नंतर तुम्ही मला आवाज द्यायचा बाहेरून. आणि मग ठरल्याप्रमाणे तो नवरा बाहेर गेला, आणि बाहेर गेल्याच्या नंतर हिनं आपलं उखळ आणि मुसळ घेतलं, आणि उखळण मुसळ घेतल्याच्या नंतर या ठिकाणी नवरा बाहेर गेला आणि ही कांडत बसली मिरच्या, आणि मिरच्या कांडत असताना ठरल्याप्रमाणे त्या नवऱ्याने बाहेरून तिला आवाज दिला. आवाज दिल्याच्या नंतर हिनं आता ते शेजारच्या बाईचं बघितलं तसं ते मुसळ वर फेकलं. वर फेकल्याच्या नंतर आता तिनं सरळ दार उघडायला जावं का नाही? सरळ जायला पाहिजे ना दार उघडायला, नाही. ती सरळ दार उघडायला गेली नाही, ती आपलं मुसळवर तरंगतंय की नाही हे बघायसाठी वर बघायला गेली. आणि जशी ती वर बघायला गेली तसं ते मुसळ आलं आणि तिच्या नाकावर बसलं, नाक फुटलं, दात पडले. दृष्टांत संपला. का? मी कशासाठी सांगत होतो, आता हिचं तरंगण कधी अशी मारून मुटकून केलेली स्त्री, मारून मुटकून केलेले पतिव्रता धर्म हा या ठिकाणी काही कामाचा नाही. म्हणून या ठिकाणी आपण जो तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता, पतीची या मता अनुसरूनही चालले माता, या उक्तीप्रमाणे आपण या ठिकाणी पतिव्रता धर्माचं पालन करा. जय श्री कृष्ण.